सध्या माणूस माणसापासून दूर जात असला तरी आणखी सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि वयोवृद्धांबद्दल आदर, आपुलकी असलेले लोक समाजामध्ये आहेत. हे वेळोवेळी प्रत्ययास येतं. परळीचा भूमिपुत्र आणि पुण्यात उद्योजक असलेल्या अनिल कुमार गित्ते यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पुढील वाटचालीत पावसात उपयोगी पडेल यासाठी द श्रीपतराव गित्ते उद्योग समूहातर्फे रेनकोटचं वाटप केलं. अनिल कुमार गित्ते यांच्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. आषाढी एकादशीची वारी ही महाराष्ट्राची अस्मिता असून जगातील सर्वात मोठं सुख आणि आनंद सोहळा यात आहे. वारकरी मोठ्या भक्तिभावानं यामध्ये सहभागी होतात. ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याही नैसर्गिक संकटाचा विचार न करता वारकरी पायी चालत चालत पंढरपूरला जातात. आताही श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुणे येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. हा पालखी सोहळा पुणे शहरात मुक्कामी आला असता संततधार पावसामुळे वयोवृद्ध आजी आजोबांना वारकऱ्यांना त्रास होऊ लागला. हे लक्षात घेऊन परळीचे भूमिपुत्र आणि पुण्यातील उद्योजक अनिल कुमार गित्ते यांनी त्यांचे आजोबा स्वर्गीय श्रीपतराव गित्ते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वारकऱ्यांना रेनकोटचं वाटप केलं. स्वर्गीय श्रीपतराव गित्ते हे पंढरीच्या विठुरायाचे निस्सीम भक्त आणि पंढरपूरचे नित्याचेच वारकरी म्हणून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. द श्रीपतराव गित्ते उद्योग समूह पुणे यांच्या वतीनं लक्ष्मी रोड पुणे या ठिकाणी वारकऱ्यांना रेनकोटचं वाटप करण्यात आलं. यावेळी पुणे येथील पोलीस ढाकणे, गणेश खटाणे, सौरभ काळुसे पाटील, धनंजय गित्ते, शंकरराव, राजेश चिलगर, मल्हार आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते.